आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। कर्नाटक बेळगाव सीमावादाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीचं त्या ठिकाणी अधिवेशन सुद्धा आहे, मात्र याला विरोध करण्यात आलेला आहे, पण ते अधिवेशन घेण्यावरती ठाम आहेत। कसं पाहता याकडे? ही दडपशाही आहे, कोणाचंही शासन असू दे, पण ह्या ज्या पद्धतीने दडपशाही ही चाललेली आहे, ही काय आम्ही अजिबात सहन करणार नाही। आणि म्हणून आमचे कार्यकर्ते, आमचे तिकडचे असलेले पूर्ण रीतीने त्या मुवमेंटमध्ये असणारे लोकांना सुस्पष्ट आम्ही सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण ताकदीने त्यांनी या अधिवेशनामध्ये जायला पाहिजे। आणि अशीच जर दडपशाही जर झाली तर मग त्याचा वेळ आली तर राज्यामध्ये निषेध आपल्याला करावा लागणार आहे। दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांनी म्हटलंय की ज्यांची जास्त संख्या आहे विरोधकांमध्ये त्यांचा विरोधी पक्ष नेता व्हायला हवा, याचे अधिकार अध्यक्षांकडे आहेत। कसं पाहता याकडे? बरोबर आहे आणि हे स्वाभाविकच आहे। आपण जसं मी सांगितल्याप्रमाणे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू आणि आम्ही आमचा दावा करू, पण ते दावा केव्हा केलं जाईल जेव्हा अध्यक्षांनी तशी ती विनंती किंवा तसं निमंत्रण किंवा तसं जर आम्हाला पत्र दिलं तरच ते केलं जाईल। आणि आपण बघितलं असेल की नवीन प्रथा आपण सुरुवात केलेली आहे की अध्यक्षांची निवड ही बिनविरोध केली आहे। आणि काल म्हणूनच आमचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आले, त्यांना सांगितलं की ही प्रथा जशी आम्ही सुरुवात केली त्याला दुजोरा म्हणून तुम्ही ही आता प्रथा परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद हे आम्हाला बहाल करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। ते मान्य करतील असं वाटतंय तुम्हाला की त्यासाठी पण तुम्हाला लढा द्यावा? ही परंपरा आम्ही सुरुवात केलेली आहे, दिली तर निश्चितपणे स्वागतार्ह आहे, नाही दिली तरी आमचा लढा किंवा आम्ही आमचे गटनेते या नात्याने आम्हाला आमचे जे आमदार या नात्याने जे अधिकार आहेत ते आम्ही बजावण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। नेते प्रकाश महाजन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, हिंदुत्व सोडल्यानंतर दारोदारी फिरण्याची वेळ आली उद्धव ठाकरेंवर असं। अशी लोक टीका करतात ज्यांचा जनाधार काय आहेत किंवा काय नाहीत, म्हणजे तुम्ही बघितलेलंच आहे। मला असं वाटतं त्यांच्याबद्दल अजून प्रतिक्रिया देऊन अननेसरी त्यांना मोठे करण्यात काय अर्थ नाही। बाबत नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण आता पराभूत उमेदवार आहे ते जाणार आहे, भूमिका घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये ईव्हीएम बद्दल आम्ही आक्षेप घेण्यापेक्षा लोकांच्या आणि जनमतामध्ये जो आक्षेप आलेला आहे त्याचा आणि जो संशयाचा वातावरण निर्माण झालेला आहे त्याचा कुठेतरी निरासन करणं पाहिजे। या भूमिकेतूनच ज्या अर्थी एका ग्रामस्थांनी ही भूमिका घेतली, आता अनेक ग्रामस्थांच्याकडनं ठराव येत आहेत, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामस्थ सांगतात की नाही आम्हाला हे मत नाही, कारण ह्याच्यात एक सामाजिक प्रश्न निर्माण होतो गावाच्या विकासासाठी, गावाची एकता जी असते हे जे होतोय आणि त्यासाठीच हे कुठे ना कुठेतरी हा संशयाचा वातावरण दूर करायचं असेल तर भविष्यकाळामध्ये तुम्हाला अशातला निर्णय घ्यावा लागेल। ही भूमिका घेऊन आम्ही लोकांसमोर जातो। नक्कीच बेळगावमध्ये प्रकरण सध्या पेटतंय, जाळपोळ सुरू झाली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे। ही परिस्थिती किती भीषण वाटते तुम्हाला आणि याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल? नाही, ही भूमिका ही जी आहे म्हणूनच आज बेळगावच्या बाबतीतली असलेली जी भूमिका त्यातून जर मार्ग निघाला नाही किंवा केला नाही तर मग आम्हाला आजही अधिवेशनामध्ये याचा उल्लेख करावा लागेल। नक्कीच, पण अधिवेशनामध्ये उल्लेख करून, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न पेटतोय। काल हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आपली बाजू मांडली, इथले नेत्यांनी तिथे जायला हवं अशी परिस्थिती सध्या वाटते। आमचं म्हणणं आहे की सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेऊन जायला पाहिजे। आज समजा तिकडे जर काँग्रेसचं सरकार असेल तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे, सरकार आहे, संयुक्त घेऊन जायला पाहिजे आणि त्यात आम्ही आमची पक्ष म्हणून भूमिका मांडू। परंतु त्यांच्या मागे आज महाराष्ट्र उभा आहे हे चित्र मला असं वाटते या एका घटनेच्या माध्यमातून नेहमी त्यांच्यावरती ज्या पद्धतीने दडपशाही होतं त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण एकत्रित आहोत हे चित्र निर्माण केलं। तिच्या नेत्यांना पण याबाबत प्रश्न विचारला पण त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया यावर दिली नाहीये, किंबहुना प्रतिक्रिया देणं टाळलंय। याकडे कसं आहे, त्यांना आता काही गरज नाहीये, ते आता मंत्रिमंडळामध्ये कोणाला चान्स लागेल ह्याच्यामध्ये ते बिझी आहे। नक्कीच, पण आता शिवसैनिकांची भूमिका नेमकी काय? शिवसैनिकांची आम्ही तर बघा आमचे शिवसैनिक तिकडे त्यांना अटक होते किंवा त्यांना पकडले जात आहेत किंवा त्यांना नोटिसेस दिले जात आहेत, याचा अर्थ काय? पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।